नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आदिवासी विभाग भरती 2026 करता चौकीदार या पदाकरिता अतिसंभाव्य प्रश्न. तर मित्रांनो, प्रश्न वारंवार परीक्षेत येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 1972 साली महाराष्ट्रात राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. पेसा कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क, 1996 रोजी पेसा हा कायदा सहमत करण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बापा यांच्या नावाने कोणती योजना राबवली जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी, आदिवासी वस्ती सुधार योजना. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा यांच्या नावाने आदिवासी वस्ती सुधार ही योजना राबवली जाते. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र शासनाची खावटी कर्ज योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, आदिवासी विभाग विकास विभाग हे महाराष्ट्र शासनाची खावटी कर्ज योजना या विभागाशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, ब्रह्मपुत्रा नदी ही अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते. पुढील प्रश्न पाहूया. न्यायमूर्ती नियुक्ती या संदर्भात भारतात कोणती प्रणाली लागू आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, कोलेजियम प्रणाली. तर मित्रांनो, न्यायमूर्ती नियुक्ती या संदर्भात भारतात कोलेजियम प्रणाली लागू आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, 1757 साली प्लासीची लढाई झाली. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते तत्व स्टेनलेस स्टीलमध्ये नसते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, ॲल्युमिनियम हे तत्व स्टेनलेस स्टीलमध्ये नसते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शन तत्वे हे भारतीय राज्यघटनेचा भाग 4 हा संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे कोणता रोग निर्माण होतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, ॲनिमिया हा रोग व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे निर्माण होतो. पुढील प्रश्न पाहूया. चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु होता. पुढील प्रश्न पाहूया. ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, ऑस्ट्रेलिया या देशात ग्रेट बॅरियर रीफ आहे. पुढील प्रश्न पाहूया. ओझोन स्तर मुख्यतः कोणत्या थरामध्ये आढळते?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब स्ट्रॅटोस्फिअर या थरात ओझोन थर मुख्यतः आढळते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क बेंगलोर येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. नासाची अपोलो 11 ही मोहीम कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब 1969 रोजी नासाची अपोलो 11 ही मोहीम झाली मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. डॉलर हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचे नाही? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड जपान या देशाचे डॉलर हे चलन नाही मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य आहे. आणि मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब 1873 रोजी ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब वाघ हा प्राणी भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झालेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. लक्षद्वीपची राजधानी कोठे आहे? तर मित्रांनो लक्षद्वीपची राजधानी ही करवती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती असते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ मानवी शरीरात हाडांची एकूण संख्या ही 206 असते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक लोकसंख्या दिवस कधी असतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस असतो मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ नायट्रस ऑक्साईड या वायूला हसवणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ह्या प्रतिभाताई पाटील होत्या. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जर मित्रांनो तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक करून घ्या. पुढील प्रश्न पाहूया. कोणास भारतीय क्रांतीची जननी असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब मॅडम भिकाजी कामा यांना भारतीय क्रांतीची जननी असे म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब चंद्र हा पृथ्वीचा
एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र या राज्याची स्थापना झाली. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते? तर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूया. राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात मित्रांनो. पर्याय क या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो मित्रांनो. प्रश्न पाहूया. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, भीमा नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर वसलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, दूध हा कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत आहे मित्रांनो. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर मित्रांनो, हे होते आदिवासी विभाग भरती चौकीदार या पदाकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आणि संभाव्य प्रश्नपत्रिका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी हे जॉईन करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.